पिंडे पिंडे मतीर भिन्ने, म्हणजे जेवढे पिंड आहेत तेवढी माणसांची मतं असतात. एखाद्या माणसाला बोलायला आवडतं, एखादा माणूस गुमसुम शांत, एखाद्याला घरात एकलकोंड राहायला आवडतं, एखाद्याला माणसांशिवाय तो जगूच शकत नाही, त्याला लोक लागतात बोलायला, बघायला, बाहेर जायला. एखाद्याला सुट्टी पडली की त्याने बॅकपॅक केली आणि तो निघालाच फिरायला म्हणून समजा. पण एखादा सुट्टी पडली की छान झोपून असतो, तो बेड 10-11 पर्यंत सोडत नाही, जेवून परत तो बेडमध्ये घुसलेला असतो. घर आहे, त्याच्यात 1-2 माणसं आहेत, एखाद्याला हॉलमध्ये राहायला आवडतं, तो हॉलमध्येच असतो, जेवतो हॉलमध्ये, झोपतो हॉलमध्ये, टीव्ही हॉलमध्ये बघतो, अभ्यास पण हॉलमध्ये करतो. एखाद्याला बेडरूम सोडवत नाही, तो झोपूनच पालथा पडून अभ्यास करणारी माणसं बघितली आहेत, बरीच असतात. आणि काही लोक ज्यांना लायब्ररीत गेल्याशिवाय अभ्यास होत नाहीत. मी माझं घर असून सुद्धा लायब्ररीत जाऊन सदाशिव पेठेत खोली घेऊन अभ्यास करत होतो. असं का बरं? म्हणजे हे माझी आतमधली मानसिकता आहे का वातावरणातले बदल आहेत? हे नेमकं काय आहे? माणसाचे स्वभाव, आवडी निवडी, बरं नुसतं माणूसच नाही, त्याच्यावरती परिणाम करणारे निर्जीव घटक, यांचं मोजमाप केलं जाऊ शकतं का? एखाद्या गोष्टीला एखाद्याच्या नियमात टाकलं जाऊ शकतं का? ह्या सगळ्यांना एखाद्या युनिव्हर्सच्या गोष्टी मोजण्यासाठी कुठले नियम आहेत का? ते नियम जर आपल्याला कळले तर आयुष्य सोपं होईल की नाही? म्हणजे असं म्हणत नाहीये की सगळंच आपल्याला जमेल, सगळ्यातलं सगळं आपल्याला येईल, असं म्हणत नाहीये. आयुष्य सोपं होईल ना? हेच आयुष्य सोपं होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी काही गोष्टी नोंद केल्या होत्या. त्यांच्या ऑब्झर्वेशन मधून म्हणा किंवा त्यांच्या तार्किक क्षमतेतून, त्यांच्या योग साधनेतून किंवा त्यांच्या तपश्चर्येतून, तुम्ही काहीही म्हणू शकता. हे विश्वाचे नियम काही लोकांनी नोंद केले आहेत. ह्या विश्वाला काही नियमात बांधता येतंय का? किंवा हे विश्व काही नियम फॉलो करतो का? या नियमांची एक नियमावली तयार केली आणि अशाच नियमावलीला शास्त्र म्हणतात. हे आहे विज्ञान, हे आहे शास्त्र, हे आहे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्राचे बरेच आयाम आहेत, बरेच म्हणजे भरपूर. संख्याशास्त्र त्यापैकीच एक आहे. संख्याशास्त्र, फलज्योतिषशास्त्र, हस्तशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, मंत्रशास्त्र आणि बरंच काही